भव्य ऋषभ गोंधळी स्ट्राइक एंडवर. ऋषभचा पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेला प्रज्वलच्या माध्यमातून कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो. ऋषभ गोंधळी गोल्डन डकचा शिकार. पत्रेचा क्लास. यावेळेला मैदानात काय घडलं? आयाराम गयाराम कैवल्य पाटील नावाचं वादळ इथे मात्र क्षमलं. कौतुक करावं लागेल सुमेध पत्रेच्या गोलंदाजीच्या क्लासचं. स्वप्न कधी साकार लढवय्या झुंजा केलं जाते फलंदाजांना वारंवार. टप्प्याचा हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून फॉरवर्ड कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झेल पकडला जातोय. अजून एक द विकेट फटका फसलाय बिहाइंड द विकेट. चेंडू ट्रॅव्हल. अजून एक फलंदाज ठरतोय बाद. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. जतीन बॅक टू द पवेलियन. मग तो सुमेध पत्रे असेल, तेजस काटकर असेल. यावेळेला मात्र मोठा फटका आलाय. समीर पारकरने बॉलला वाट दाखवली आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर संजीवनी आणणारा उपयुक्त षटकार. त्याचा वेध घेत आहे स्ट्रायकिंग एंडवरती शिवतेज. हा चेंडू आता शिवतेज ठोकतोय. चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय दणदणीत आणि खणखणीत षटकार. नागेश्वर आवाजकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आणि त्याच बळावरती शिवतेज पाटीलच्या बॅट मधून लॉंग ऑन सीमा रेषेच्या पार. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पुन्हा एकदा सार्थक सर पाटीलने चांगली गोलंदाजी केली. शिवतेज पाटील शॉर्ट बट स्वीट इफेक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह इम्प्रेसिव्ह इनिंगची समाप्ती. बँग ऑन षटकार. फलकावरती लागले. कमालीचा फटका मैदानावरती. समीर पारकर इज द ओनली वन ज्याने आतापर्यंत 16 धावा वैयक्तिक खेळी केली आहे. समीर पारकर वगळता अर्थात आपण जर पाहिलं कुठलाही फलंदाजाला शिवतेज पाटील वगळता धुडकावत समीर पारकर बॉलला पार करतोय. कारण चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कहाणी में ट्विस्ट. वाऱ्याचा प्रवाह आपल्या नशिबाच्या विरुद्ध गेला. त्याचमुळे का होईना आणखीन एक फलंदाज 37 धावसंख्येवरती. अर्धा डझन संघ तंबूत परत. इधर चला मी उधर चला अशी गोलंदाजी होती. उलटॉस स्वरूपातील चेंडू. ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं धर्मेंद्रला आमंत्रण. धर्मेंद्र वर्तकने चेंडूला वाट दाखवली. सीमा रेषा पार. षटकार. भोईर बोर्ली संघाच्या विरोधात राजाबाई केणी यांचा. राजाबाई दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूकडे वळालो तर एक मोठा फटका. आता मैदानाच्या वरती घमासान चालू झालाय. मैदानाच्या वरती एक मोठा फटका. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकारासाठी गणपती बाप्पा मोरयाला देखील वंदन केलं. चॅलेंज काय असेल माहितीये? ज्या प्रकारची गोलंदाजी शिवतेजने केली त्याच प्रकारची गोलंदाजी आणखीन कुठच्या तरी गोलंदाजाला करावी लागेल. इथे काय घडलं? ही नुसती कॅच नाही मित्रा, मॅच सुद्धा सुटली आहे. कारण या चेंडूवरती धावा असतील पूर्ण 4 चौकार. मात्र पाहायला मिळेल. LBW चा जोरदार अपील. समोर पकडला गेला. करण म्हात्रेला आपल्या या वेळेला विकेट गमवावी लागेल. प्लम पकडला गेलाय. फलंदाज बाद. पंचांचा निर्णय अंतिम मैदानाच्या वरती असेल. उत्तरार्धाचा खेळ चांगल्या दिशेने वाटचाल. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडलेत. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती हा चेंडू अडला पाहिजे होता. संघ मात्र अडचणीत सापडेल. चेंडू सीमारेषा पार. फरार. चौकार.
20 धावा खर्च झाल्या असं म्हणता येणार आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट मधून सुमधूर आवाज येईल, चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, घणाघाती प्रहार, सीमा रेषा पार, षटकार. इथून मात्र काय घडलंय, फलंदाजासोबत यष्टीरक्षक सुद्धा बीट, लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, सीमा रेषा पार, चौकार. सेनापती अध्यक्ष कर्णधार